नमस्कार मित्रांनो, घेऊन आले आहोत नवीन योजना ज्याचे नाव आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2023-24. योजनेचे नाव बघा, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. योजनेचा प्रकार केंद्र पुरस्कृत योजना. योजनेचे उद्देश्य आर्थिक सहाय्य. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव. सर्व प्रवर्गातील व्यक्तींना ही योजना लागू होणार आहे, लक्षात घ्या. योजनेच्या प्रमुख अटी बघा काय आहेत. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमवत्या व्यक्तींचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियास एक रकमी ₹20,000चे अर्थसहाय्य देण्यात येते. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप कसे असणार आहे बघा. एक रकमी ₹20,000चे अर्थसहाय्य देण्यात येते. अर्ज करण्याची पद्धत बघा. अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, संजय गांधी योजना, तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकतो. योजनेची वर्गवारी, आर्थिक सहाय्य. अर्ज करण्यासाठी तुम्ही ह्या वेबसाईटला भेट देऊ शकता. बघा कोणती आहे वेबसाईट. sjsa.maharashtra.government.in. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा उद्देश जाणून घेऊया. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाला उदरनिर्वाहाच्या समस्येचा सामना करावा लागू नये या उद्देशाने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची सुरुवात झालेली आहे. गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारणे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे व त्यांना आत्मनिर्भर बनवणे. कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर कुटुंबाला दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये, तसेच कोणासाठी पैसे कर्ज घेण्याची गरज भासू नये यासाठी या योजनेचा अवलंब करण्यात आलेला आहे. बघा, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना याच्या अटी व शर्ती काय असणार आहेत बघा. केवळ महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. कुटुंबातील व्यक्तीने आत्महत्या केल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. फक्त 18 ते 59 वयोगटातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल व त्यावरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्ता स्त्री व पुरुष मृत्यू पावल्यानंतर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्या कुटुंबियांना मृत्यूच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे व त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जदार कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे बघूया. आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, दारिद्र्य रेषेखालील असण्याचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, ईमेल ID, पासपोर्ट आकाराचे फोटो, जन्माचे प्रमाणपत्र, बँक खात्याचा तपशील, प्रतिज्ञापत्र आणि मृत्यूपत्र. थँक यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह.